यवतमाळ जिल्ह्यातल्या 7ही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार असले तरी दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार आहे याबद्दल सगळ्यांचंच लक्ष लागलंय। विशेष म्हणजे पूजा चव्हाण या प्रकरणामध्ये राठोड यांच्या विरुद्ध आंदोलन करणारा भाजप आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून राठोड यांचा प्रचार करणार का ते पाहणं सुद्धा आता एक्साइटेड असणार आहे। 2004 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवून संजय राठोड यांनी दारव्हा विधानसभा मतदारसंघातनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केलेला होता। त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये दारव्हा बाद होऊन दिग्रस मतदारसंघ अस्तित्वात आला। या मतदारसंघामध्ये 2009, 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेकडून राठोड विजयी होत आहेत। दिग्रस मतदारसंघामध्ये समाविष्ट दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यांमध्ये शिवसेनेचे एकहाती वर्चस्व निर्माण झालं। त्यानंतर 2014 मध्ये संजय राठोड पहिल्यांदा राज्यमंत्री झाले आणि त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले। 2021 मध्ये त्यांच्यावरती पूजा चव्हाण नामक तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणामध्ये आरोप झाले। त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा घेतला। हा मुद्दा तेव्हा भाजपनं जोरकसपणे लावून धरलेला होता। 2022 मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्यानंतर संजय राठोड यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली आणि सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले। त्यामुळे भाजपनं आरोप केलेले राठोड बरोबर सत्तेत बसल्यानं भाजपची गोची झाली। लोकसभा निवडणुकीमध्ये दिग्रसमधनं शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांच्यापेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना 8,000चं मताधिक्य मिळालं। यामुळे दिग्रसमधनं विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र नेमकं कसं राहणार आहे ह्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। महायुतीकडनं शिंदे गटाचे संजय राठोड हेच उमेदवार असतील हे अंतिम सत्य आहे, पण त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडनं कोणाला उभं करायचं ह्याची चाचपणी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार हे पक्ष करतायत। लोकसभा निवडणुकीतील यशामुळे ठाकरे गटानं ह्या मतदारसंघावर हक्क सांगितलाय, तर पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असल्यानं काँग्रेस सुद्धा हक्क सोडायला तयार नाहीये। विद्यमान खासदार संजय देशमुख हे आपल्या निकटवर्तीयांसाठी इथे मोर्चे बांधणी करतायत, तर काँग्रेसकडनं पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत। याशिवाय काँग्रेस बंजारा समाजातील पर्याय शोधतोय। आता पूजा चव्हाण प्रकरणामुळे संजय राठोड यांची डागाळलेली प्रतिमा त्यांना पराभूत करणार की जातीय समीकरण जुळवून आणून पोहरादेवीच्या आशीर्वादानं संजय राठोड पुन्हा विधानसभेची पायरी चढणार याबद्दल तुमचा राजकीय अभ्यास काय सांगतोय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।